लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा, चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, जुन्नर या मार्गे 2.5 तासांच्या अंतरावर आहे. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरिजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते 18 गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर 8व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असे सुद्धा संबोधले जाते. श्री क्षेत्र गिरिजात्मकाची कथा. गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनविली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर 6 हात आणि 3 डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर 15 वर्षे राहिला. या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला. श्री गिरिजात्मक मंदिर आणि परिसर या मंदिरापर्यंत पोहोचण्यास 307 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केली जाते. देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची 2 कुंडे आहेत. असे सुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभामंडप म्हणतात आणि त्याला 18 लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात. गिरिजात्मजाच्या जन्माची कथा. गिरिजात्मज नावाने पूजनीय असलेल्या लेण्याद्री गणेशाच्या जन्माच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. गिरिजा म्हणजे पार्वती, आत्मज म्हणजे मुलगा. पार्वतीने आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून लेण्याद्रीच्या डोंगरात तपश्चर्या केली. मन एकाग्र व्हावे म्हणून मातीची बालमूर्ती बनवली. याच मूर्तीची अनन्य भावाने सेवा केली. पार्वतीच्या भक्तीला यश येऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रकट झाले. तो हा गिरिजात्मज असे सांगितले जाते. 28 विहार आणि पाण्याची 15 कुंडे. जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात बौद्धकालीन प्राचीन कोरीव लेण्यांचा समूह आहे. यातील लेण्याद्रीच्या डोंगरावरील लेणी गणेश समूहात मोडतात. या लेण्यांतील मुख्य गणेश लेणीमध्ये कोणत्याही खांबांच्या आधाराशिवाय सभामंडप कोरण्यात आला आहे. सभामंडपाच्या 3ही बाजूला ओवऱ्या कोरलेल्या आहेत. यातील उत्तरेकडील ओवरीत श्री गिरिजात्मजाची मूर्ती कोरलेली आहे. गणेश लेणी समूहात 2 चैत्यगृहे, 28 विहार, पाण्याची 15 कुंडे आणि 6 शिलालेख आहेत. दंतकथा. गणपत्यशास्त्र. गणेश पुराणानुसार गणेशाने मयुरेश्वर म्हणून अवतार घेतला. ज्याचे 6 हात आणि पांढरा रंग होता. त्याचा आरोह मोर होता. त्याचा जन्म त्रेतायुगात शिव आणि पार्वतीच्या पोटी सिंधू राक्षसाचा वध करण्याच्या उद्देशाने झाला होता. एकदा पार्वतीने पती शिवाला विचारले की तो कोणाचे ध्यान करत आहे. तो म्हणाला की तो संपूर्ण विश्वाचा समर्थक गणेशावर ध्यान करत आहे आणि पार्वतीला गणेश मंत्र गम ने दीक्षा दिली. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने पार्वतीने लेण्याद्री येथे 12 वर्षे गणेशाचे तप केले. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणेशाने तिला पुत्र म्हणून जन्म घेण्याचे वरदान दिले. त्यानुसार भाद्रपद
हिंदू महिन्याच्या तेजस्वी पंधरवड्याच्या चौथ्या चंद्र दिवशी पार्वतीने गणेशाच्या मातीच्या प्रतिमेची पूजा केली, जी जिवंत झाली. अशा प्रकारे लेण्याद्री येथे पार्वतीच्या पोटी गणेशाचा जन्म झाला. नंतर त्याचे नाव शिवाने गुणेश ठेवले. शिवाने त्याला वरदान दिले की जो कोणी काम सुरू करण्यापूर्वी त्याचे स्मरण करेल तो ते कार्य यशस्वीपणे पूर्ण करेल. 15 वर्षे गुणेशा लेण्याद्री येथे लहानाचा मोठा झाला. गुणेशाच्या हातून आपला मृत्यू होणार हे माहीत असलेल्या सिंधूने गुणेशाला मारण्यासाठी क्रूर, बालासूर, व्योमासूर, क्षेमा, कुशल आणि इतर अनेक राक्षसांना पाठवले, परंतु त्या सर्वांचा वध त्याच्या हातून झाला. वयाच्या 6व्या वर्षी वास्तुविशारद देवता विश्वकर्मा यांनी गुणेशाची पूजा केली आणि त्याला पाशा, परशु, अंकुशा आणि पद्मा ही शस्त्रे दिली. एकदा लहान गुणेशाने आंब्याच्या झाडावर एक अंडी ठोकली, ज्यातून एक मोर निघाला. गुणेशाने मोरावर आरूढ होऊन मयुरेश्वर हे नाव धारण केले. मयुरेश्वराने नंतर सिंधू आणि त्याच्या सैन्य सेनापतींना मोरगाव, सर्वात महत्त्वाचे अष्टविनायक मंदिर, येथे ठार केले. जवळची इतर दर्शनीय स्थळे: छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, अंतर 6.2 किलोमीटर. ओतूर येथे प्राचीन कपर्दिकेश्वर मंदिर आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य स्वामी यांची समाधी, अंतर 17 किलोमीटर. कुकडी नदीच्या उगमाजवळील कुकडेश्वर मंदिर, अंतर 8.6 किमी. माळशेज घाटातील अभयारण्य, अंतर 28 किमी. ऐतिहासिक नाणेघाट, अंतर 33 किमी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.